नमस्कार सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। मी प्रशांत सागवेकर बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीने। राज्यातल्या 29 महानगरपालिकांमधल्या महापौर पदाच्या आरक्षण सोडत आता लवकरच जाहीर होणार आहे। नगरविकास विभागाने या संदर्भात अधिकृत पत्र जारी केलंय। महापौर पदाचं आरक्षण निश्चित करण्याकरता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे। 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता ही सोडत निघेल अशी माहिती मिळते। या सोडतीकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागलं। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता माझ्यासोबत आहेत। शुभम, सोडतीचा दिनांक आणि वेळ निश्चित झालेली आहे, नक्की या सगळ्यामधून काय होईल असं अपेक्षित आहे? प्रशांत सर, खरं पाहायला गेलं तर निवडणुका या संपन्न झालेल्या आहेत आणि आता मात्र लॉबिंग सुरू झालेली आहे सत्ता स्थापनेसाठी आणि महापौर पदासाठी। इतकंच नव्हे तर मुंबईमध्ये हॉटेल पॉलिटिक्स हे देखील आपल्याला दिसून येते आणि अशामध्येच आज जे आहे महाराष्ट्र शासनाचा नगर विकास विभागाने या संदर्भात शासनपत्र देखील जारी केलेलं आहे की महापौर पदाची आरक्षण सोडत ही 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये करण्यात येणार आहे। आणि ही आरक्षण सोडत झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या संपन्न झालेल्या 22 महानगरपालिका आहेत त्याबद्दल प्रत्येक महानगरपालिकेवरची आरक्षण सोडत होईल। मग ती महिलांसाठी होते की पुरुषांसाठी होते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि अजून काही याच्यामध्ये बाबी असणार आहेत का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यामुळे महायुतीने आणि भारतीय जनता पक्षाने सर्वत्र जागा ज्या आहेत त्या जिंकून आलेल्या आहेत। महानगरपालिकांमध्ये सर्व महानगरपालिकांवर त्यांचा सत्ता स्थापनेचा दावा आहे। अशामध्येच समीकरण ही आता महापौर पदाचे आहेत आणि इतर समित्यांची आहे आणि त्याबद्दल 22 तारखेला संध्याकाळपर्यंत सर्व पक्ष जे आहेत आपला महापौर पदाचा चेहरा कोण असणार आहे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये हे जाहीर करताना दिसून येतील। पण त्यापूर्वी नगर विकास विभागाकडून जे आहे सकाळी 11 वाजता 22 तारखेला मंत्रालयामध्ये या संदर्भात जी आहे बैठक देखील बोलवली आहे। प्रशांत सर, नक्कीच धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।